श्री स्वामी समर्थ. 2 मार्च 2026 या दिवशी आहे होळी पौर्णिमा. हिंदू धर्मानुसार या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा आहे. तर काय आहे यामागची कथा आणि ही केव्हा सुरू झाली याबद्दल जाणून घेऊयात. तर अशी आहे होलिका दहनाची पौराणिक कथा. हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपाने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. पण त्याच्याच घरात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हा खूप मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका असे होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात वाळलेल्या काठ्यांनी मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जाळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. हा दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा होता, म्हणूनच या दिवसापासून होलिका दहनाची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. हाच होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला हिंदू धर्मशास्त्रामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.